नमस्कार मित्रांनो, आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवतोय सगळ्यांच्या आवडीची बिस्किटासारी खुसखुशीत शंकरपाळी। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 किलोच्या प्रमाणात शंकरपाळी बनवणार आहे। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी कढईमध्ये 1 कप पिठी साखर घेतलेली आहे, 1 कप तूप, आणि 1 कप दूध घेतलेलं आहे। मिश्रण एकजीव करून आपण पिठी साखर विरघळेपर्यंत गरम करून घेऊया। याला उकळी आणायची गरज नाही आहे। पिठी साखर आपली विरघळलेली आहे। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। मी इथे 1 किलो मैदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता जे आपण मिश्रण बनवले आहे ते अर्धा याच्यामध्ये टाकून घेऊ। मिश्रण थोडं कोमटच टाकायचं, जास्त गरम टाकायचं नाही। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण बाकी अर्ध राहिलेलं आपण तूप, साखर आणि दुधाचं मिश्रण आहे ते घालून घेऊया। आता आपण मैदा व्यवस्थित मळून घेऊया। मी इथे बनवलेलं पूर्ण मिश्रण वापरलेलं आहे। आता आपण व्यवस्थित मळून घेऊया। शंकरपाळीचं पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता छोटे छोटे गोळे करून आपण हे लाटून घेऊया। आता याला घडी घालून आपण व्यवस्थित परत लाटून घेऊया, जेणेकरून आपल्याला शंकरपाळीला व्यवस्थित लेयर सुटतात। आता हे व्यवस्थित लाटून झालेलं आहे। आता याच्या कडा आपण कट करून घेऊया। आणि आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या साईज मध्ये आपण शंकरपाळ्या कट करून घेऊ। ज्या साईज मध्ये आपल्याला शंकरपाळ्या आवडतात त्या साईज मध्ये आपण कट करून घेऊया। मी इथे मीडियम साईजच्या स्क्वेअर मध्ये कट करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या आपण कट करून घेऊया आणि ह्या लगेचच तळायला घ्यायच्या, जास्त वेळ ठेवायच्या नाही। मी इथे शंकरपाळ्या तळण्यासाठी अर्धा किलो तेल घेतलेलं आहे। शंकरपाळ्यांसाठी तेल थोडं जास्त लागतं। आपण चेक करूया तेल गरम झालंय का।
तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण शंकरपाळ्या तळायला घेऊया. शंकरपाळ्या तळतावेळी गॅस स्लो ठेवायचा. पहिली बॅच आपण ही तळून घेऊ. शंकरपाळ्या तळतावेळी 1-2 मिनटं सेट होण्यासाठी अशाच ठेवून द्यायच्या. त्याला जास्त हलवायचं नाही, नाहीतर शंकरपाळ्या आपल्या तेलामध्ये तुटतात. तेलामध्ये शंकरपाळ्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत. आता आपण याला हळूहळू हलवून शंकरपाळ्या तळून घेऊया. मीडियम टू लो गॅसवरतीच आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून शंकरपाळ्या आतपर्यंत व्यवस्थित तळली गेली पाहिजे. शंकरपाळी व्यवस्थित तळली गेली हे आपण कसं समजायचं? तर तेलामधले बबल्स कमी व्हायला लागतात, त्यावेळी आपण समजून जायची की आपली शंकरपाळी व्यवस्थित तळली गेली आहे. आता बघा तेलामध्ये बबल्स कमी झालेले आहेत, याचा अर्थ आपली शंकरपाळी व्यवस्थित तळली गेलेली आहे. तांबूस रंगावरती पण आलेली आहे. आता आपण याला काढून घेऊया. बघा व्यवस्थित शंकरपाळी तळली गेलेली आहे आपली. आता ही पहिली बॅच आपण काढून घेऊया. आता आपण दुसरी बॅच तेलामध्ये सोडून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या आपण तळून घेऊया सेम प्रोसेसनं. बघा आपल्या व्यवस्थित शंकरपाळ्या कशा तळल्या जात आहेत. तेलामध्ये कुठेही अजिबात शंकरपाळी सुटत नाही आहे आणि लेअरही बघा किती खूप चांगले येत आहे. शंकरपाळ्या आपल्या जवळजवळ सगळ्या तळून झालेल्या आहेत. आता मी याच्यामधल्या थोड्या शंकरपाळ्या तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवतो. बघा किती सुंदर कलर आलेला आपल्या शंकरपाळ्यांना आणि लेअरही व्यवस्थित सुटले आहेत. बघू शकता आपल्या शंकरपाळ्या कशा व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आणि लेअरही बघू शकता किती सुंदर सुटलेले आहेत. आता मी याच्यामधली एक शंकरपाळी तुम्हाला कुस्करून दाखवतो. बघा अगदी हाताच्या बोटाने पण तुम्ही शंकरपाळी कुस्करू शकता. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.